नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्वांना दसरा सुखात समृद्धीत गेला असेल असं मला वाटतंय. तर मित्रांनो, आजचा विषय जो आहे खूप दमदार आहे आणि खूप जबरदस्त आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हॉस्पिटल आणि हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे किंवा मोठमोठी जी हॉस्पिटल आहेत, पुण्यामधलं जर नामांकित उदाहरणं घेतली तर पुण्यामध्ये भरपूर मोठमोठे हॉस्पिटल आहेत. तर मित्रांनो, ही मोठी हॉस्पिटल हे ग्राहकांना आणि इन्शुरन्स कंपन्यांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट करतात आणि लुटतात. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा कस्टमर हा इन्शुरन्स कंपनीवरती चिडतो, कारण इन्शुरन्स कंपनी तुमचा जो क्लेम आहे तो द्यायला टाळाटाळ करते. का, कुणामुळं करते? तर या हॉस्पिटलमुळं. तर आपण या विषयावर आज म्हणजे संपूर्ण डिटेलच पाहणार आहे की कशा पद्धतीने तुमचे जर आज बघा, आज सर्वसामान्य एक मध्यम वर्गातल्या लोक हे इन्शुरन्स आपल्याला अनावश्यक असा जर 10-15 लाख रुपये खर्च आला अचानक, तर ते बिझनेसमधून किंवा कुठल्या आपल्या धंद्यामधून किंवा कुठून काढू शकत नाही, म्हणून ते इन्शुरन्स घेतात. आता मोठ्या समजा टाटा सारख्या कंपनीमध्ये जर लोक कामाला आहेत, तर त्या टेल्कोच्या कामगारांना कंपनी हे त्यांना इन्शुरन्स असतात, त्यांना त्यांचा सगळा दवाखान्याचा खर्च मिळतो. किंवा जे सरकारी नोकरीत असतील, शिक्षक असतील किंवा अनेक काही असतील, ह्या लोकांना सुद्धा पूर्ण त्यांचा इन्शुरन्स केलेला असतो, त्यांना सुद्धा ते पैसे चांगल्या स्वरूपात मिळतात, रिफंड. पण एक सर्वसामान्य छोटा उद्योजक म्हणा किंवा मध्यम वर्ग म्हणा किंवा शेतकरी म्हणा किंवा काही कॉलेज स्टुडंट असतील किंवा काहींचे काही वेगळे बिझनेस असतील, तर मित्रांनो याच्यामध्ये काय होतं की ज्यांना रिफंड इन्शुरन्स मिळतो ते इन्शुरन्सच्या भानगडीत पडत नाही, आणि ज्यांना इन्शुरन्स घ्यायचा असतो ते लोक कशी करून पैसे भरतात. बघा, करोना काळाच्या अगोदर जर तुम्ही इन्शुरन्स घेतले असतील तर त्यावेळेस जर तुमचं वार्षिक हप्ता हा 5,000-6,000 रुपये असेल, तर करोना नंतर दुसऱ्या म्हणजे 21-22ला तो डबल ते टिबल करण्यात आला, म्हणजे 5,000चा 15,000 करण्यात आला. आणि त्याच्यानंतर जर तुमचा एखादा क्लेम झाला असेल तर आज तोच इन्शुरन्सचा हप्ता 22,000 करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे माझं उदाहरण सांगतो. मी माझा 5,000 रुपये पेया होता माझा 2 लाखासाठी, परंतु आता टोटल थोडंसं लिमिट पण वाढवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात जवळजवळ 21,000 ते 22,000 रुपये दर वर्षाला हा प्रीमियम भरावा लागतो. तुम्ही क्लेम करा, अदरवाईज नका करू. पण इन्शुरन्स कंपन्या का टाळाटाळ करतात? आणि हे करू नये म्हणून आपण काय करायचं? समजा हॉस्पिटलवाल्याने तुम्हाला ऍडमिट व्हायला सांगितलं आणि तुमचं एखादं मूतखड्याचं ऑपरेशन असेल किंवा एखादं अपेंडिक्सचं असेल किंवा कुठलंही असेल, शरीरातलं एखादं कुठलंही तुमचं ऑपरेशन असेल, तर अगोदर काय करा, तुम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर हे लोक लगेच पैसे मागतात. 20,000 भरा, 15,000 भरा, 30,000 भरा. तर हे पैसे भरू नका, कारण तुम्ही जो इन्शुरन्स घेतलेला आहे तो कॅशलेस आहे. मग बजाजचा असेल, स्टार हेल्थचा असेल, आता सध्या 2 कंपन्या फॉर्म माहीत आहेत, भरपूर कंपन्या आहेत हेल्थ इन्शुरन्स मध्ये. पण समजा बजाजचा घेतलेला आहे तर तुम्ही तिथे 1 रुपये भरू नका. परंतु या हॉस्पिटलवाल्यांची घाई काय असते की जसा एखादा माणूस आतमध्ये आणला त्याला इंडोरला जेव्हा हॉस्पिटलच्या आतमध्ये त्याला ऍडमिट करायचं असतं तेव्हाच पैशाची डिमांड टाकली जाते की ताबडतोब 20,000 भरा, 30,000 भरा. आता समजा जर तुमचे काही ऑपरेशन असे आहेत की जे तुम्हाला काही, तुम्ही तिथं जायचं आणि त्यांना सांगायचंय की तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडून अप्रूव्ड घ्या की साधारणतः मला किडनी स्टोन म्हणजे मूतखड्याचा जो खर्च आहे किंवा अपेंडिक्सचा जो खर्च आहे तो किती येणार आहे त्याचं अप्रुव्हल तुम्ही अगोदर घ्या. तर मग ते सडनली काय करतात, तिथे तुम्हाला 1 रुपया भरायचा नाही, त्यांना स्ट्रिक्टली सांगा आम्हाला 1 रुपया भरायचा नाहीये, ही कॅशलेस पॉलिसी आहे. तर मग त्याच्यामध्ये ते काय करतात, त्यांचे जे इन्शुरन्स डिपार्टमेंट असतात बघा, प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिथे इन्शुरन्स डिपार्टमेंट असतं. आपला इन्शुरन्स क्रमांक सांगा किंवा पावती दाखवा, मोबाईलवर दाखवली तरी चालते. तर ते दाखवल्यानंतर ते सरासरी अप्रुव्हल घेतात. आता बघा मज्जा, अप्रुव्हल घेतात ते एक समजा 60-70 हजाराचा, 80,000चा अप्रुव्हल घेतात. जर तेवढं अप्रुव्हल त्या कंपनीने मान्य केलं तर तुम्हाला मात्र सुटताना सुद्धा 1 रुपयाही भरायचा नाही.
पहिली गोष्ट. कारण हे सुटताना सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे अकाउंटिंगचा काही जो खर्च आहे 15,000 रुपये आपल्यावर पण लावतात. पेशंट गेल्यावर तर विशेष नाही, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवून तसं ठेवतात आणि सांगतात ओके आहे, चांगला आहे, भेटू नका, सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. 2-4 दिवस आणखी वाढवतात. यांना काय, डॉक्टरला पृथ्वीवरती देवाचं दुसरं रूप मानलं जातं, पण हे डॉक्टर आजकाल प्युअर बिझनेस झालेला आहे मित्रांनो, प्युअर. तुम्ही कुठल्याही आर्थरायटिसकडे जा. आता एक उदाहरण सांगतो माझ्या मित्राच्या बाबतीचं. त्याने सकाळी एक्सरे केला दुसऱ्या ठिकाणी पायाचा आणि संध्याकाळी दुसऱ्या डॉक्टरला सेकंड ओपिनियन घ्यायला गेलाय, तर त्या डॉक्टरांनी तिथं त्याला 3 ते 4 परत फोटो काढायला लावले. तो चालत नाही. म्हणजे आल्या आल्या तुमचा 3-4 हजाराचा मीटर तिथं तो पाडला जातो. असू द्या, चला आपण मेन मुद्द्यावरती येऊया. तर ज्यावेळेस ते अप्रुव्हल घेतात आणि कंप्लीट करतात त्यावेळेस तुम्ही तिथं ऍडमिट व्हायचंय. आता दुसरी गोष्ट, काहींना हे माहित नाही की अप्रुव्हल घ्यायचं असतं म्हणून. साधं अजून एक उदाहरण सांगतो. एक आमच्या जवळचं एक नातेवाईकच आहे, त्याला इसोफेगल म्हणजे अन्ननलिकेची एक बाइंडिंग करायची होती. त्याने मगरपट्ट्यात चौकशी केली. मगरपट्ट्यात एक सेंटर आहे, ते इंडोस्कॉपी ज्याला आपण म्हणतो, आतून इंडोस्कॉपीच्या मशीनद्वारे त्या ठिकाणी ती बाइंडिंग केली जाते. जर तिथून काही म्हणजे अल्सर टाईप जखम असेल किंवा काही ब्लड वगैरे येत असेल तर तिथे केलं जातं. तर तिथे समजा जर 25,000 घेतात, तर पुण्यातल्या एका डेक्कन परिसरात एक मोठं हॉस्पिटल आहे, तिथं जर तुम्ही ओपीडीला ऍडमिट झाला, ओपीडी म्हणजे काय की लगेच करायचं आणि लगेच घरी जायचं, इंडोर म्हणजे तिथं तुम्हाला ऍडमिट केलं जातं. तर तीच त्याला त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 35,000 रुपये सांगितले. म्हणजे 10,000चा डिफरंट इथेच निघाला ओपीडी बेसवरती. म्हणजे 5 मिनिटाचं काम आहे ते सकाळचं, तुमचं 5 मिनिटाचं काम केलं तुम्ही घरी जायचंय. परंतु त्या ठिकाणी जर तुम्हाला इन्शुरन्स असेल तुमचा 5 लाखाचा, 8 लाखाचा, 10 लाखाचा, तुम्हाला विचारलं जातं इन्शुरन्स आहे का. आता इन्शुरन्सची प्रोसिजर कशी आहे की 24 तास तुम्हाला कमीत कमी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असावं लागतं. तर मग ते काय करतात, तुम्हाला 24 तास ऍडमिट करायचं. तर बघा 35,000ची ती गोष्ट, आज तुम्ही इतके फिट आहात की तुम्हाला कळतंय की मला काय फक्त 5 मिनिटाचं हे करायचंय, पण तिथं त्यांचं बजेट जातं 90,000 रुपयावरती. किती? 90,000. 3500 90,000 फक्त तुम्हाला एक कॉट झोपायला देणार आहेत 65,000ची. म्हणून इन्शुरन्स कंपन्या ह्या क्लेम द्यायला टाळाटाळ करतात या हॉस्पिटलच्या चुकीमुळे. आणि भरपूर चुका आणि भरपूर पैसे लुटतात. हे भरपूर आरामशीर, यांच्यावरती कुठलंही बंधन नाही. जरी शासनाने सांगितलं असलं की जे धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्यांना काही क्रायटेरिया, कोणीही जुमानत नाही मित्रांनो. तिथं कोणीही जुमानत नाही त्या गोष्टीला. तुम्ही कोण आहे, कुठून आलात, 1 रुपया कमी करत नाही. अक्षरशः इतके ससून दवाखान्यात सुद्धा चांगली ट्रीटमेंट मिळते. जे आपल्या सरकारी दवाखान्यात ते चांगल्या पद्धतीने कॉपरेट करतात. आता पण यांचं मात्र उलट गणित झालेलं आहे. अक्षरशः एक रात्रीच्या मुक्कामाला आणि उद्या सकाळी 12 वाजता एका व्यक्तीची तुम्हाला इसोफॅगल म्हणजे अन्ननलिकेला एक बाइंडिंग करायची, त्याचे 65,000 रुपये तुम्ही इन्शुरन्स कंपनीला मागता. बरं, आता ते 65 मागणार आणि वरून तुमच्याकडून 10-20 घेतलेले असणार अगोदर, आणि परत काय म्हणणार की हे 10-15,000 याचे भरा. म्हणजे हेच जर तुम्ही रोख कॅश मध्ये केलं तर 25,000 तुमचं होतंय आणि शिवाय तुमच्या पॉलिसीतले 1 लाख रुपये जागेवरच राहत आहे. परंतु मित्रांनो, इथं काय केलं जातं, इथं कैचीत धरलं जातं. मग हॉस्पिटल असेल, कोर्ट असेल, पोलीस स्टेशन असेल, हे अशी काही अशी ठिकाणं आहेत की माणसाला तिथं कैचीमध्ये पकडलं जातं. त्याची निव्वळ त्याच्या मजबुरीचा इतका फायदा घेतला जातो की लिमिट नाही त्याला, एवढा फायदा घेतला जातो. आणि लोक वरून इन्शुरन्स कंपन्यावरती नाराज होतात. पण हे खरं सत्य हे असे की हे लोक जेवढा खर्च आहे तेवढं कधीही सांगत नाही, त्याच्या तिप्पट सांगतात, तिप्पट. आणि वरून काय म्हणतात पेशंटला, तुम्हाला काय फरक पडतो, इन्शुरन्स कंपनी देते. अरे आम्हाला काय, तो ऑलरेडी आमचे घेतलेच तेवढे कॅश. जे ओपीडीला तुम्ही करणार होते ते तर ऑलरेडी तुम्ही घेतलेच. वरून इन्शुरन्स कंपनीकडून 60-70,000 रुपये एका रात्रीचे कसे घेताय. आणि काय करणार आहे त्या रात्री तुम्ही? काय ताज हॉटेल ताजला झोपायला नेणार आहे तिकडे मुंबईला आणि तिकडून एरोप्लेन परत पुण्यात आणणार आहे? म्हणजे अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे ही. माणसं म्हणजे अक्षरशः कित्येक लोक त्यांच्याकडे देव म्हणून पाहतात, पण ही सर्रास एक बिझनेस अँगल. त्यांना माहिती आहे रोज होतं, रोज हॉस्पिटल लोक येतात, रोज मरतात, त्यांना त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये. 1 रुपया सोडणार नाहीत. बिल जेवढं आहे त्याशिवाय ती बॉडी सुद्धा दिली जात नाही. इतका
त्रास देतात. मी माझ्या डोळ्यांनी काही हॉस्पिटलमध्ये पाहिले की एका 22 का 18 20 19 वर्षाच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता. त्याचे 15 लाख रुपये घेतले मित्रांनो 8 दिवसात. मग अशी काय ऑपरेशन केली. अक्षरशः रडवतात, लोकांना जमिनी विकायला लावतात. गोरगरीब जे येतात आपले तिकडे गावाकडच्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये यांची घरं भरण्यासाठी हे काहीच्या काही भरमसाठ आडमाप अशी कोटेशन देतात की पुढचा माणूस अक्षरशः हादरून जातो. आणि त्या धसक्याने काय काय पेशंट मरतात की आता कुठून आणायचे पैसे. म्हणजे यांना कुठलीही दयामाया राहिलेली नाही. हा निव्वळ व्यवसाय झालेला आहे मित्रांनो, निव्वळ व्यवसाय. त्याच्यामुळे इन्शुरन्स घेतला असेल तर थोडंसं विचार करा आणि त्यांना भेटा. त्यांचं जे बिलिंग सेंटर असतं तिथे जाऊन भेटा. त्यांना सांगा की माझा असा असा प्रॉब्लेम आहे, कुठल्या डॉक्टरचा रेफरन्स असेल की याचं मला तुम्ही बजेट सांगा आणि याचं इन्शुरन्स कंपनीकडून अप्रुव्हल घ्या. म्हणजे तिथं तुम्हाला पैसे भरायची गरज पडत नाही. आता त्याच्यात पण अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, काय होतं की ह्यांनी जरी अप्रुव्हल घेतलं तर बऱ्याच वेळा हे काय करतात, रूम रेंट 2000 लावतात तर इन्शुरन्स कंपनी 1200 धरते रूम रेंट. आता तेवढंच ठीकच आहे, 1000 रुपये सुद्धा खूप झाला, पण धरतात. कधी कधी एखादी स्पेशल छोटी रूम असेल ना, 8x10 पण सॉरी 6x4-8 असेल ना, तर त्याला सुद्धा 5-5, 7-7 हजार रुपये हे हॉस्पिटलवाले रेंट लावतात पर्सनल रूम म्हणून. बघा तुम्ही एकदा कधी वेळ असेल ती मोठी हॉस्पिटल कधी कुणा बरोबर जाता आलं तर बघा हे काय कशा पद्धतीने करतात. तर मग त्याच्यात काय होतं की इन्शुरन्स कंपनीने अप्रूव्ड दिलं तर त्याच्यात हे काय करतात, यांच्याकडचे पैसे वे ऑफ करत नाहीत. तसा रूल आहे. यांनी हे पैसे वे ऑफ केले पाहिजे, म्हणजे सोडून द्यायला पाहिजेत. इन्शुरन्स कंपनीने समजा तुम्हाला 75,000चा अप्रूव्ड दिलेलं आहे आणि यांच्या आणि हॉस्पिटलच्या रेटमध्ये दर एक 10-15 हजाराचा जर हे आला डिफरन्स, म्हणजे कशात हे कॉट भाड्यात असेल, डॉक्टरच्या ह्याच्यात असेल, अजून काही जे नर्सिंगचे असतील, साफ स्वच्छ टॉयलेटवाले असतील, काय असतील, हे सगळ्यांची बिल लावतात. त्याच्यामध्ये सगळ्यांची बिलाची टोटल मारतात. तर 10-15 हजार आले तर हे वे ऑफ केलं पाहिजे असं इन्शुरन्स कंपनी म्हणते. पण हे लुटारू जे बसलेले आहेत, म्हणजे माथे फिरूच म्हणावं लागेल यांना, हे जे लुटारू बसलेले आहेत हे 1 रुपये तुम्हाला सोडत नाही. 1000 रुपये सुद्धा डिस्काउंट देत नाही. ते तुम्हाला 15,000 तर भरावेच लागतात. ते म्हणतात इन्शुरन्स कंपनी तुमचा एवढाच क्लेम पास केला. पण रूल कसा आहे की ते इन्शुरन्स कंपनीला आज सगळा डेटा तिथून जातो, डेली डेटा, की ह्याच्यावरती काय ट्रीटमेंट केली, कशी केली, काय केली. आता त्यांचं ते बरोबर करत असतील. तुम्हाला माहिती आहे, खायचे दाती एक, दाखवायचे दाती एक. हे बरोबर शॉट लावून घेतात त्यांचा पैशाचा. अक्षरशः वाईट वाटतं मित्रांनो, या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. म्हणून मी आज हा इन्शुरन्सचा विषय आपल्या यूट्यूबची आपली जी फॅमिली आहे, आज आपली जवळजवळ 45,000ची फॅमिली या ठिकाणी तुमच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे तुमचं तर आभारच आहे. मी नेहमी बघा, आपण हा विषय जी मी घेतो ते कुठल्याही पद्धतीचे व्ह्यू लाखो करोडो येण्यासाठी घेत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माझे सलग तुम्ही 10, 15, 20, 25, 50 व्हिडिओ पहा, कुठेही तुम्हाला एक डबल विषय दिसणार नाही किंवा कुठला फालतू आपल्याकडे काहीही नसतं. आपले जी यूट्यूबची फॅमिली आहे, जे आपल्याकडे नवीन फॅमिलीमध्ये सामील होतात, त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनात उपयोगी येणारे व्हिडिओ आपण हे नेहमी तयार करत असतो. म्हणून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला विषय कसा वाटला आणि तुमच्याबद्दल काय अनुभव आलाय का. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.